ती हाय. चला कुठं चला. बाबाजी सक्कूबाई काय सांगताय समजत नाही. त्याला डोसकं लागतं बाहेर. तगू म्हणते की तिचं कुकू आणि तिच्या सासूबाई आडाच्या कठड्यावर उभ्या आहेत आणि जीव देणार आहेत. तर तुम्ही लवकर चला आणि त्यांचा जीव वाचवा. आहे की नाही सखू? येतो मी येतो. तू व मोर. मी येतो. अगे हो सूर्यास्ताच्या आधी येतो. जा बाई निघाता. खूप खूप निराश केलंयस तुम्हाला आज. रमाई यमुनाताई काका सांगत होते ना, तू आज सिद्ध करून दाखवलेस. या जगात त्या विठुरायाला सोडून बाकी तुला कुणाशीही घेणं देणं नाही. इथे माझा आणि रमाईचा जीव पणाला लागलाय हे तुला माहित होतं तरी तू. अशीच आहे ही. ग कधीपासून तुझी वाट बघतोय. ही काय पद्धत झाली? सखूची वाचा गेली हे बरंच झालं हो. पण शेट शेट म्हणतोय म्हणून हुरळून जाऊ नकस. डोक्यावर नाचू नकोच लगेच. तिची वाचा गेलीये याची गावभर दवंडी पिटायची नाही. नाहीतर समजा गावभर बोंब मारशील. त्यो एकच हुकमाचा पत्ता आहे आपल्याकडं. कळलं काय? कोणाला बी कळता कामा नये. झिंगरोबाच्या कोपानं काय काय होऊ शकतं याचा जिवंत पुरावा आहे आपल्या समोर. अयो बाबाजी मी नाही बोलणार हो कोणाला. पण नेमकं तुम्ही करणार तरी काय हो? काय करणार? विठ्ठलाचं रावळ पाडून टाकणार. पार जमीन दोस्त करणार. मुरी सपाट. त्या रावळातली विठ्ठलाच्या नावानं भरलेली एक बी वीट मला नकोय. आणि तिथं झिंगरोबाचं देऊळ बांधणार. भव्य मोठ्ठ आणि नागोजीचा मठ स्थापन करणार. अयो बाबाजी नाही म्हणजे गावातली लोक विरोध करतील हो. तेवढं सहन नाही होणार हो त्यांना. दामू चोराच्या उलट्या बोंबा म्हणजे काय ठाव आहे ना. म्हणजे कुणी बी बोंब मारायच्या अगोदर आपणच बेंबीच्या देठापासून बोंबा मारायला सुरुवात करायची. नाही म्हणजे कळलं नाही हो. बाबाजी कुठे आहेत? अगं त्यांनाच आणायला गेली होतीस ना तू आणि एकटीच हात हलवत परत आलीस. अगं सूर्य मावळतोय. जर बाबाजी आले नाहीत ना तर तुझी सासू विहिरीत जावी अशी इच्छा आहे का तुझी? जय झिंगरोबा. मनोराने खाली उतर. अदुगर खाली उतर. यमुने हात दे तिला. जय झिंगरोबा. जय झिंगरोबा. जय झिंगरोबा. मनोरमे तुला ठाव नाही. अगं काय गुणाची सून आहे ग तुझी. लय गुणाची वय. तिचं आज कौतिक करावं किती असं झालंय मला. थांबवतच नाहीये बघ माझ्या त्यानं. एवढं लहान वय आणि एवढी मोठी समज आणि कुणाला असते का? आज तिने झिंगरोबाचा झेंडा फडकवलाय.
काय? म्हणजे काय केलंय काय तिनं?